डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। संगमनेर तालुक्यातील निमज या ठिकाणी सरस्वती पतसंस्था निमज, मराठा पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर, जनसेवा प्रतिष्ठान निमज आणि स्वाभिमान युवा पर्व निमज यांच्या वतीनं तालुक्याचे कर्तव्यनिष्ठ आणि लाडके युवा आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या नागरी सत्काराचं आयोजन केलं गेलं। यावेळी मराठा पतसंस्थेचे संस्थापक विजयकुमार ठुबे, शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे, संगमनेर भाजपाचे पूर्व मंडळ अध्यक्ष गुलाबराव भोसले, युवा तालुकाध्यक्ष सुशील शेवाळे, रामेश्वर पतसंस्थेचे चेअरमन रोहिदास डेरे, शिवसेना शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, निमजच्या सरपंच अलका गिऱ्हे, तालुका महिला शिवसेना अध्यक्षा संगीता बांबळे, त्याचबरोबर पुरस्कारार्थी महानुभाव पंथाचे प्रसारक महंत निमजकर शास्त्री कपाटे, पत्रकार संपादक किसनभाऊ हासे, शेती उद्योजक बादशाह गुंजाळ, योग शिक्षक कैलास कानवडे, शेती आणि उद्योजक अरुण डोंगरे, सत्तार मोहम्मद शेख, उद्योगपती धनराज गुंजाळ, रामनाथ शिंदे, रमेश डोंगरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी निमज गावात शिवसेना शाखेची स्थापना करून फलकाचं अनावरण आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते केलं गेलं। आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसानिमित्तानं केक कापून त्यांचा सत्कार निमजमधील युवा कार्यकर्त्यांच्या हस्ते केला गेला। तर मान्यवरांसह विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थींचा सत्कार आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आयोजक के डोंगरे यांनी केलं। अहमदनगर जिल्हा मराठी नागरी सहकारी पतसंस्था ही संस्था जिल्ह्याचं कार्यक्षेत्र असून ज्या ज्या सभासदांचा विशेष क्षेत्रामध्ये काम होतं, उल्लेख होतो किंवा ते काही नाविन्य करतात अशा सर्व सभासदांचा आणि समाजातील चांगलं काम करणाऱ्या माणसांचा सत्कार करीत असते आणि त्याचा परिपूर्ण पाठ करून आम्ही सुद्धा सरस्वती पतसंस्थेमध्ये असा निर्णय घेतला की आपण पण आपल्या मातीमध्ये जन्मलेले अनेक भूमिपुत्र आहेत की त्यांचं खरोखरच काम चांगलं आहे, परंतु या परिसरामध्ये अशा माणसांना कधीही त्यांच्या कामाचा गौरव झाला नाही। त्याच्यामुळं या समाजामध्ये नवीन पिढीला आपल्या मातीमध्ये सोनं उगलेलं आहे, पण त्या सोन्याचा वास येत नाही किंवा समजत नाही आणि त्या गोष्टीनं विचारात घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे तो योग आज घडून आला। म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आणि त्या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो। एका सामान्य माणसाला एका नव्या आशेचा किरण दिसला आहे। अमोल भाऊ, तुम्ही आमच्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहात, परंतु 40 वर्षांचं राजकारण 40 दिवसात संपवणारे जायंट किलर सुद्धा आहात। तुमचं असंच मार्गदर्शन आमच्यासारख्या भावी पिढीला लाभत राहो यात शंका नाही, परंतु माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि इथे जमलेल्या मान्यवरांकडून तुम्हाला कोटी कोटी वाढदिवसाच्या शुभेच्छा। मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्वर्गीय तुकाराम बापूजी गुंजाळ यांच्याकडून समाजसेवेचं, समाजात कसं वावरायचं याचे धडे घेतले। माझ्याबरोबर आमचे मित्र काशीनाथ डोंगरे, अशोक डोंगरे हेही होते। पुढे रयत शिक्षण संस्थेमध्ये मी 5 ऑगस्ट 1991 रोजी रुजू झालो। कोतुळ, गणोरे, दांगरफळ, वावी आणि आता चिंचोली गिरो या ठिकाणाहून मुख्याध्यापक म्हणून मी सेवानिवृत्त होते। इतर क्षेत्रात म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करणारे, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर आहेत, त्या सर्वांचा या प्रसंगी सन्मान केला। मी माननीय श्री मुख्य संयोजक के डोंगरे साहेबांचे सर्व सहकारी
सरस्वती पतसंस्था आणि सर्वसंयोजक यांचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो। मराठा सेवा नागरी सहकारी संस्थेची स्थापना आम्ही 2000 साली केली आणि तेव्हापासून आम्ही हे काम करत आहोत। 5000 मराठा सभासद या संस्थेचे सभासद आहेत, 55 कोटीचे ठेवी आहेत आणि इतर पतसंस्था करतात तसं आम्ही राजकारण करत नाही आणि धंदाही करत नाही, बिझनेसही करत नाही। आम्ही फक्त समाजाचं काम करतो। जरी मराठा समाजाचे जरी सभासद असले तरी हे काम आम्ही सर्व बहुजन समाजासाठी म्हणून या ठिकाणी करत असतो। अमोल भाऊ मुद्दा मला सांगायचं कारण की आपलं एक तरुण नेतृत्व आहे। आपण आज 70 वर्षाचा माणूस खाली खेचून 42 वर्षाचा माणूस या ठिकाणी आणला करत। मी काय राजकारण करत नाही, राजकारणी माणूस नाही, पण मी संगमनेरकरांचं या ठिकाणी अभिनंदन करेल की तुम्ही एक तरुण तडफदार माणूस या ठिकाणी आला आहे। कारण की काय जुनं आता सोडून नवीन तर पत्करत तर प्रगतीची ती आपली जोडत होते असं माझा पण अनुभव आहे याच्यामध्ये। माझ्यासारख्या माणसाचा बाजूला चाललाय, मी 65 वर्षाचे आता, त्यामुळे नवीन पिढी या ठिकाणी निर्माण होणं अतिशय गरजेचं असं मला वाटतं। आणि आज सगळ्यांचा उत्साह पाहून मला खूप चांगलं वाटलं, कारण आपल्या सगळ्यामध्ये जी ऊर्जा पाहिली मी ती ऊर्जा ही सगळी या तरुणामुळे आली असं मला वाटतं। आणि आम्हाला या 42व्या वर्षी आपण आपलं वय झाले, आज आपल्याला खूप प्रचंड संधी आहे। या संगमनेरचं नाव जे आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून यायला पाहिजे होतं, त्या अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं करायला काही हरकत नाही असं मला वाटतं। त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा जरूर या ठिकाणी देईल। माझे सहकारी, माझे मित्र काशीनाथ डोंगरे साहेब हे इतकं चांगलं काम करतात तुम्हाला सांगतो। या मराठा पतसंस्थेच्या संगमनेरमध्ये सुद्धा एक शाखा आहे। मराठा पतसंस्थेच्या ज्या 8 शाखा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत त्यातली सर्वात चांगली जी शाखा कार्यरत आहे ती फक्त या डोंगरे साहेबांमुळे आहे। सर्वात चांगली शाखा जी संघटनेची शाखा आहे। आपण सर्वांनी जो मराठा पतसंस्थेवर या ठिकाणी विश्वास दाखवला, विश्वास ठेवला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो। आम्ही हे काम करत असतो मराठा सेवा संघटनेमार्फत आपल्या समाजाचं जे काय प्रबोधनाचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो। ज्याला पद नाही त्याला पद देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतो। लोकांना त्यांच्या पायावर कसं उभं करता येईल ते आम्ही त्या ठिकाणी पाहत असतो। आज खऱ्या अर्थाने अमोल भाऊ येणार तर माझ्या तरुण वर्गाने प्रत्येकाने इच्छा होऊन की अमोल भाऊचा बॅनर लावायचा आहे। धनुभाऊ आम्हाला अमोल भाऊचा बॅनर लावायचा आहे। याआधी त्यांचे दगडाखाली अडकलेले हात आज त्यांनी स्वतःहून ओपन केले की आम्हाला अमोल भाऊबरोबर काम करायचं आहे। त्याच पद्धतीने गावात आल्यानंतर शिवसेना शाखेचं उद्घाटन झालं। खरोखर माझा एक संकल्प होता, जे काही ज्येष्ठ घरातल्या प्रत्येकाच्या घरातील जे काही ज्येष्ठ नेतृत्व आहे, ज्येष्ठ आधारवड आहे, या सर्वांचा पुढे ना पुढे यथोचित सन्मान, मान सन्मान, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचा सन्मान व्हावा या अर्थाने सर्वांनी, आयोजक संयोजकांनी सर्वांनी असं योगाचं बहुमूल्य असं हे देऊन त्यांचा सन्मान केला, त्यांना उद्बोधित केलं। सर्व ज्येष्ठांचं मी मनोमन आभार व्यक्त करतो आणि या सर्वांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असेच राहावे अशी मी त्यांना विनंती करतो। आणि उपस्थित अमोल भाऊ खताळ यांना मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो। माझ्याबरोबर धनुभाऊ राहत असताना संगमनेरला तो कॉलेजला असताना त्याची तळमळ मी पाहायचो। त्याला पुढं म्हणजे तो असा एका जागेवर कधीच बसून राहत नव्हता। त्याला नुसतं काहीतरी पुढं भविष्यात काहीतरी मोठं करायची त्याची उमेद होती। तो कायम मला म्हणायचा, दिनेश भाऊ संगमनेरात मला नाहीचं नाही, मला कुठंतरी बाहेर पुन्हा नाशिक काहीतरी मोठा बिझनेस करायचा आहे असं त्याचं कायम तळमळ राहायची। आणि ती तळमळ त्यांनी या ठिकाणी खरंच आज त्याच्याकडे पाहिल्यावर वाटतं खरंच माझ्या आपल्या एका मित्राचा आपल्याला अभिमान वाटतो। खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज संगमनेरमध्ये त्याचा युवकांनी आदर्श घेतला पाहिजे। त्या ठिकाणी तो आता अमोल भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निमज गावाचं अमोल भाऊवर विशेष प्रेम सर्व युवकांचं या ठिकाणी आहे। या ठिकाणी निमज गावातून अमोल भाऊंना प्रचंड अशी संधी या ठिकाणी या युवकांनी या तालुक्याच्या राजकारणात उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले। हेच नुसते निमज गावात नाही तर संपूर्ण तालुक्यात हे निमजचे युवक कार्यकर्ते या ठिकाणी अमोल भाऊंसाठी फिरताना मी स्वतः पाहिलेलं आहे। निमज गावाचं खरंच अमोल भाऊ तुमच्यावर अतिशय प्रेम आहे। तरुण तडफदार अमोल भाऊ खताळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मित्र डोंगरे साहेब त्यांचे सर्व सहकारी
या सर्वांनी हे कार्यक्रमाचं नियोजन केलं. खऱ्या अर्थानं हे गाव पूर्वीपासूनच मला वाटतं विजय खताळ पाटलापासून, मग त्या ठिकाणी तुकाराम बापू असतील, सत्तारबाई असतील, पुंजा पाटील असतील, असे अनेक कार्यकर्ते, रामनाथ असेल, या लोकांनी पूर्वीपासूनच एक विरोधी पक्षाची भूमिका कायमस्वरूपी लावून धरली. आणि ती लावून धरत असताना आपण सर्वांनी त्यांना साथ दिली. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपल्या सर्व ग्रामस्थांनी सहकार्यांनी 101 ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानाचा कार्यक्रम घेतला. एक माझ्यासाठी मी म्हणल हा एक दुःख सरकारा योग आहे का माझा वाढदिवस आपण सर्व त्या ज्येष्ठ सर्वांच्या आशीर्वाद रूपी आज मला आशीर्वाद मिळाले त्या सर्वांचे. त्यामुळं निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या भावनेचा आदर करून मी जास्त वेळ घेणार नाही. पण नाही बोलायला काय आलं आता ते कार्यक्रमातच कुठं बापूसाहेब असेल, आमचे जुने सर्व ज्येष्ठ सहकारी असेल, यांचा त्याग या तालुक्यात खूप मोठा आहे. आणि या त्यागामुळेच आज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. परंतु आपल्याला सांगायला निश्चित मला आनंद होईल आणि अभिमान वाटेल का मागील 5 महिन्यापासून तुमचा मुलगा, तुमचा भाऊ न थकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो. विकास कामासाठी सुद्धा कुठेही कमी पडत नाही याची मी पुरेपूर काळजी घेत असतो. निवडणुकीच्या आधी निमज गावातील आमच्या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच जणांना लाभ देण्याचं भाग्य मला मिळालं. आत्ता सुद्धा दादांनी एक चिठ्ठी आणून दिली मला. मी नसल्यामुळं थोडी गैरसोय आहे मलाही जाणवतंय. संजय गांधीला सध्या अध्यक्ष नसल्यामुळं बरेच प्रकरणं प्रलंबित आहे. परंतु पुढील या मे महिन्यामध्ये आपण नवीन अध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर जे काही प्रलंबित असतील ते सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. आपल्याला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदे साहेब, तसेच अजितदादा पवार व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लाडके नेते ज्यांच्याकडं जलसंपदा खात्याची धुरा आल्यामुळं मला जो पाण्यासंदर्भातला जो प्रश्न तालुक्यात फिरताना आपल्या भागात नाही, आपल्या भागात प्रवरा व्हायची पण नाही आहे. परंतु काही जणांना असं वाटतंय का ते पाणी आम्हीच देतोय. आत्ता 4 दिवसापूर्वी सुद्धा दुर्दैवाने तुमच्या निवस गावामध्येच काहींनी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि आता आल्यानंतर मी पाहत होतो तर टाकीचं पाणी ओव्हरफ्लो होऊन चाललंय. मग ही स्टंटबाजी कशासाठी? अहो राजकारणाच्या ठिकाणी जनतेने तुम्हाला 40 वर्ष काही केलं नाही म्हणून घरी बसवलंय. जनतेचा मताचा आदर करून आपण सुद्धा विकास कामाच्या मध्ये येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि जर आले तर माझे सगळे युवा सहकारी असतील, माझ्या लाडक्या बहिणी असतील, माझे सर्व ज्येष्ठ नागरिक असेल, आमच्या आजी असतील, या सगळ्या निश्चित तुमचा पुढील कालावधीत बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येकाला खात्री आहे, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना खात्री आहे का अमोल भाऊवरती जो आपण विश्वास टाकलाय त्या विश्वासाला तो कुठेही तडा जाऊन देणार नाही. पाण्याचा प्रश्न असेल, तुमचा उद्योगाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, मी अधिवेशनामध्ये नवीन आमदार असून सुद्धा संघर्ष करून आपल्या तालुक्यातील विविध प्रश्न मांडण्यासाठी तिथं प्रयत्न केला. आणि मला ज्यावेळेस तालुक्यात फिरताना आपल्याच लोकांनी सांगितलं, साहेब 40 वर्ष आमच्या गावचं नाव कधी या विधानसभेत घेतलं गेलं नाही. म्हणजे पाणी उशिरा आलं तरी चालेल. तळेगाव निमन भागातले तर काही जण म्हणले, साकूर भागातले, पांढर भागातले, भाऊ पाणी उशिरा आलं तरी चालेल, पण आमचं गाव, आमच्या गावाचं नाव तुम्ही ज्या सर्वोच्च सभागृहामध्ये घेतलं याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे. लवकरच आपण विखे पाटलांच्या माध्यमातून जो काही पाण्याचा प्रश्न आपल्या तालुक्यातील काही भागात निर्माण झाला आहे, म्हणजे आत्ता सुद्धा संगमनेरमध्ये 20 पाण्याचे टँकर चालू आहे. यापूर्वी ज्यावेळेस निवडणुकाचा कालावधी होता त्यावेळेस 71 पाण्याचे टँकर चालू होते. आणि आता हे इथं कालव्याचं पाणी जे विखे पाटलांनी सोडलंय, मला सांगा यापूर्वी कधी आपण नदीला सुद्धा एवढं पाणी मागील कित्येक वर्ष बघितलं होतं? 2 वेळेस रोटेशन झालंय. उजव्या डाव्या कालव्यातून पाणी चाललंय. अहो जलपूजन करायचं सोडून तुम्ही तिथं येऊन पाईपाच्या नावाखाली राजकारण चालू केलंय. जनतेने नाकारलंय. कुठलंही
विधायक काम करण्याची आता त्यांना माहिती आहे का ही संधीच भेटणार नाहीये. भाच्याच्या माध्यमातून जरी प्रयत्न केला तरी भाच्याला मी काय वरती जमून देणार नाही. कारण ज्या शिवसेनेमध्ये मी विधानसभा प्रमुख म्हणून काम केलंय त्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सुद्धा माझ्यावर विशेष प्रेम आहे. आणि विद्यार्थी संघटनेत ज्यावेळेस राजकारणाची सुरुवात केली त्यावेळेस राष्ट्रवादी विद्यार्थीत काम केलं असल्यामुळं जे आता उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांच्याबरोबर सुद्धा माझे चांगले संबंध आहे. आणि ज्या एकनाथराव शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला उमेदवारी दिली ते शिंदे साहेब तर आपल्या घरातीलच आहे. आणि तुमच्या आमच्या मागं नेहमी या तालुक्यात ज्यावेळेस विकास काम करला एक MSCBची DP जळाली तर या तालुक्यातून गावागावातून वर्गणी काढून तुम्हाला पैसे द्यावे लागत होते. त्यावेळेस आपण विखे पाटलांच्या माध्यमातून MSCBचे अधिकारी असतात सर्वांना सूचना देऊन DP साठी वर्गणीने काढता 3-3 दिवसामध्ये डिप्या आपण बसवून दिल्या. आज सुद्धा विविध मंदिरं असेल आपण मागे आलो होतो त्यावेळेस आपल्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार बिरबा देवस्थानाच्या याच्यासाठी आपण 10 लाख रुपये मंजूर केले आहेत. रस्त्याचे प्रश्न असतील हे सुद्धा होतील. परंतु 40 वर्षाचा राज्य रावण राज्य नाही बदला नाही. आता बदला काय घेता आता आपला आता वेळ हा आपण विकास कामासाठी व्हायला घालूया, माणसं जोडण्यासाठी व्हायला घालूया. आपल्याला कोणाचा बदला घ्यायचा नाही, काही नाही करायचं. या मायबाप जनतेनी त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी करून दाखवलं आणि ज्यांना घरात बसवायचं होतं त्यांना घरात बसवलं आणि ज्यांना तुमच्या मनामनात पोहोचवायचं होतं त्या तुमच्या भावाला प्रत्येकाच्या मनामनात घराघरात पाठवण्याचं काम केलंय. त्यामुळं निश्चित तुमच्या सगळ्यांचं प्रेम स्नेह माझ्यावरती आहे. आपण ग्रामस्थांनी सर्व युवा सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने माझा आज हा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचा खूप आभारी आहे. आपल्या सर्वांचं प्रेम स्नेह माझ्यावरती आहेच, यापुढेही असाच राहून द्या. तुमचा आशीर्वाद माझ्यावरती राहिल्यानंतर होता म्हणून तर आज इथपर्यंत, परंतु यापुढील कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठा टप्पा या तालुक्यातील रोजगाराचा जो प्रश्न आहे, जी बेरोजगारांची संख्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये MIDC संगमनेरमध्ये आपण आणतोय. आपल्याला तो शब्द सुद्धा आपले नेते आमदार विखे पाटील व आमदार एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलाय. लवकरच संगमनेर शहरामध्ये आपलं जनसंपर्क कार्यालय आपण सुरू करतो, ज्या माध्यमातून ग्रामीण भागातून आलेल्या लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे कामं एका कार्यालयात होतील अशा पद्धतीने आपण ती काळजी घेतो. आणि त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सुद्धा आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब संगमनेरमध्ये येणार आहेत. त्यांच्या हस्ते व आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत लवकरच आपण तो कार्यक्रम घेत आहे. पुन्हा आपल्या सर्वांचा मी खूप आभार मानल. यावेळी शिक्षक रमेश अडांगळे यांचा सेवापूर्ती निमित्तानं आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार केला गेला. यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार केला गेला, तर 101 ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ आजीबाई यांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी निमज गावातील ग्रामस्थ, महिला आणि तरुण मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर. कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.